काही मजबूत वांदे झाले इकडे, बसचे मजबूत वांदे. समोर जे आहे ते दत्ताचं मंदिर आहे आणि या अपोजिटला भीमा अमरजा नदीचा संगम आहे. तुम्हाला दाखवतो. भयंकर लोक आहेत, भयंकर लोक आहेत. जवळजवळ 50-60 लोक असतील जे पारायण करत असतील. एक व्यक्तीला साखळी बांधलेली दिसते बाई. का बांधली ना, माझं डोकं चक्रावलं बाई. का बांधली आहे बघा. एंट्री पॉईंट आहे. असं दोन तरी एखादं थोडं भस्म खातात. अच्छा म्हणजे थोडा बाहेर बाद्याची कोणती बी गोष्ट चालणार नाही. बाई. मागे जे मंदिर आहे आपलं ते गांगनापूर नरसिंह सरस्वतींचं मंदिर आहे. मित्रांनो, येडी ब्लॉगच्या 14th डेमध्ये तुमचं स्वागत आहे. काल आपण बाई दर्शन घेतलं होतं संपूर्ण अक्कलकोटचं, महाराजांचं नियर बाय जे मंदिर होते सगळे त्यांचं दर्शन घेतलं होतं. हा ब्लॉग स्पेशल असणार आहे बाई. आपण चाललो आहे अक्कलकोट सोलापूरपासून गांगनापूरला. ठीक आहे. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो 800 रुपये त्याचे होते आणि तिथून आम्ही आता रिक्षा केली आहे, प्रायव्हेट रिक्षा केली आहे. 80 रुपये इथून बस स्टँडपर्यंतचं भाडं आहे. शेअरिंगमध्ये 20-20 रुपये पर पर्सन होतं. 5-10 मिनटं थांबलो पण बस काय रिक्षा काय भरली नाही म्हणून आम्ही आता प्रायव्हेटने चालू आहे. रेडी राहा, शेवटपर्यंत आपली व्हिडिओ बघा. ठीक आहे. सुद्या आहे का हाच की भाऊ वैतागले. भावाला टेन्शन आलं की बस भेटते की नाही, कारण आता 7:10 झाले आणि 7:30ला बस येते. बघूया. बस स्टँडच्या इथे आलेलो आहे आता बाई. बघू, आम्ही थांबून बघणार आहे की आम्हाला गांगनापूरसाठी बस किती वाजेची आणि कधी भेटते ते. हे बघा, हे बस स्टँड आहे. काही मजबूत वांदे झाले इकडे, बसचे मजबूत वांदे. आता एस टी स्टँडच्या एक्झॅक्ट अपोजिटला आहे ना एक छोटंसं हॉटेल आहे, ST कॅन्टीन म्हणून. ठीक आहे. तर बाई इथला वडापाव खातो आम्ही. वडापाव खाऊन वेट अँड वॉचचा गेम आहे. 9:30-10 शिवाय गाडी येणार नाही गाणगापूरची. बाई वेट करूया आता, वडापाव खाऊया. वडापाव आहे 15 रुपयाला एक आहे. कसं आहे नक्की? ओके ठीक आहे. चटणी याच्यामध्ये, चटणी मिरची आणि वडापाव आहे. वडापाव खाऊया. 9:30पर्यंत हिटच थांबणार आहे. आमचा मुक्काम आहे बाई इकडे. 9:30ला बस येईल भिवंडीपासून गाणगापूरला. त्या मी बस पकडणार आहे. पकडल्यावर तुम्हाला पुढची व्हिडिओ दाखवतो. गाणगापूरची गाडी आली आहे. ठीक आहे. 8 वाजेपासून आम्ही थांबलो होतो आणि आत्ता फायनली 10 वाजता गाडी आलेली आहे. रात्रीचा प्रवास म्हणजे भयंकर प्रवास. इकडून कनेक्टिव्हिटी खूप कमी आहे. दिवसा आम्ही पूर्ण अक्कलकोट फिरल्यामुळे हा रात्रीचा प्रवास आम्हाला करायला लागतो. उद्देश याच्या मागे यायचं की गांगनापूरला पोहोचून स्टे करायचा आणि सकाळी लवकर उठून गांगनापूरचं दर्शन करून रिटर्न मुंबईला निघायचं आहे. तर व्हिडिओमध्ये लागून आहोत. नमस्कार भावांनो. आम्ही रात्री थांबलो होतो त्रिमूर्ती लॉजच्या इथे. ठीक आहे. AC रूम घेतली होती. 1200 रुपये ACचे चार्ज होते. हे आमच्या सुद्याला काय काम नाही बाय. नॉन AC याला परवडत नाही आहे ना. हे हॉटेल आहे त्रिमूर्ती लॉज म्हणून होतं. आता आम्ही चाललो आहे भीमा अमरजा जे संगम आहे त्या संगमाच्या इथे चाललो आहे. तिथे स्नान करणं भाई पवित्र असतं असं म्हणलं जातं. जाऊन भाई दर्शन घेऊया आणि लगेच निघूया आपल्या दत्तात्रय टेम्पलच्या इथे. रिक्षा पकडली आहे. 20 रुपये शेअरिंग ऑटो आहे. 4 किलोमीटरचं अंतर आहे असं आम्हाला माहिती पडलेलं आहे. इथे बसूया आपण. आम्ही हॉटेलमध्ये बसलो आहे. 30 रुपयाला पोहे आहेत आणि थोडे युनिक आहे काही दाखवतो तुम्हाला. पोहे, मिरची आहे आणि ही दहीची कढी आहे असं म्हणतात. बाई खाऊन बघूया. मस्त पोहे, आवडला बघा. एक नंबर. आले कधी तर बाई नक्की ट्राय करा, युनिक आहे. हॉटेलचं नाव महाराष्ट्रीयन आहे. आम्ही या हॉटेलमध्ये गेलो होतो, श्रीपाद हॉटेलमध्ये. तेव्हा इकडे समोर जे आहे ते दत्ताचं मंदिर आहे आणि या अपोजिटला भीमा अमरजा नदीचा संगम आहे. तुम्हाला दाखवतो. ती नदी आहे तिथे नरसिंह जे आहेत ते स्नान करायला रोज यायचे असं म्हटलं जातं. पूजा चालू आहे. ठीक आहे. ते माती विती आहे, लहान मुलगी खेळते आहे. आम्ही आलो आहे फायनली संगमच्या इथे. आंघोळ करणं वगैरे बाई पवित्र मानलं जातं. बघूया. जायच्या रस्त्यावर बाई बरीच माती आहे. हे बघा. नदी स्वच्छच आहे पण इथे येणारे जे भाविक आहे ते लोक बाई घाण करतात. आहे इकडे बघ किती भाई नारळ वगैरे पडलं आहे. या साईडला नारळ पडलं आहे म्हणून आम्ही बाई ते जे आहे ना फूल वगैरे व्हायचं ते पण आपण घेतलेलं नाही आहे. तर बस एक श्रद्धा आहे, पावित्र्य आहे म्हणून बाई करूया. श्री स्वामी समर्थ दत्त महाराज की जय. साईडला औदुंबर आहे. रांगोळी मस्त काढलेली आहे हॉटेलाची. ते झाड आहे, झाडाला हे सगळे लोक बांधतात बाई काही इच्छा वगैरे असं मानतात.
जे की नसलं पाहिजे. इकडे औदुंबर वृक्ष आहे, बरीच लोक पारायण करताना आपल्याला दिसत आहेत. तुम्हाला दाखवतो किती लोक आहेत. भयंकर लोक आहेत, भयंकर लोक आहेत. जवळजवळ 50-60 लोक असतील जे पारायण करत असतील. याला प्रदक्षिणा मारली जाते, त्यानंतर दत्त महाराजांचं दर्शन घेतलं जातं असं म्हटलं. ते आपण पण दक्षिणा मारू. बाहेरून बाई औदुंबराचं तुम्हाला दिसत असेल. इकडे लोक काय करतात. आशीर्वाद अखंड असो, अखंड असो. डोनेशन करतात ते सांगतात. आम्ही दोघं लाईनीमध्ये हे असं काहीतरी दिलं होतं बाई त्यांनी. मी जेव्हा 50 रुपये डोनेट केले तर. औदुंबर आहे, वृक्ष आहे, पण दर्शन घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि हे बांधू नये यार, मला नाही वाटत याचा काय वापर असेल म्हणून. लोकांची श्रद्धा असेल, पण हे बरोबर नाही आहे. बरेच लोक दिसतात इथे, भक्त दिसत आहेत. हा आपला डोकर आहे. भाई मंदिराच्या इथं दर्शनाला आलोय आणि मला एक व्यक्तीला साखळी बांधलेली दिसते. बाई का बांधली ना, माझं डोकं चक्रावलंय. बाई का बांधली आहे बघा. मंदिराच्या समोर अजून एक छोटीशी मूर्ती आहे. असा सीन आहे. हे संगमेश्वर महादेव मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेरच खंडेश्वरी प्रसन्न महादेव मंदिराचं दर्शन होईल आपल्याला. अभिषेक असेल तर उघडते. बर भाई हे संगमेश्वर महादेव मंदिर आहे. ठीक आहे. मंदिराचे दरवाजे जे आहेत ते बंदच असतात. जेव्हा कधी अभिषेक करायचा असेल तेव्हाच फक्त ते दरवाजे उघडतात. अभिषेकचे काहीतरी चार्जेस असतात भाई. आपण बाहेरून दर्शन घेतलं म्हणून तुम्हाला बाहेरून व्हिडिओ दाखवली आहे. आम्ही आलो भस्माच्या डोंगरच्या इथे. ठीक आहे. एंट्री पॉईंट आहे, पुढे जाऊन बघूया भाई. छोट्या छोट्या झोपड्या दिसतात भाई. पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात ऋषीमुनी इथे यज्ञ करायचे आणि त्या यज्ञामध्ये मोठ्या प्रमाणात भस्म उरायचं आणि त्या भस्मामुळेच डोंगर तयार झाला आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. डोंगर म्हणतात. बरीच लोक या डोंगरावरची माती घेऊन जातात आणि या मातीलाच भस्म असं ते म्हणतात. मोठ्या उत्साहाने ते कपाळालाही लावतात. असं 2 तरी एखादं थोडं भस्म खातात. अच्छा. म्हणजे थोडा बाहेर बाद्याची कोणती गोष्ट चालणार नाही आपण भस्म खाल्यानंतर. जे भूत पेत राधा हां हां असे काही जे भस्म होतं. हां असं. हे भाई जे इथलं भस्म आहे ते लावल्यामुळे जी भूतबाधा प्रेत आहे ते जवळ येत नाही असं म्हटलं जातं. म्हणजे लोक शांत शांत आहे, काही बाया झोपलेल्या आहेत, अंगात वगैरे भूत आल्यासारखं प्रकार आहे. श्री परशुरामांचं मंदिर आहे इकडे. ठीक आहे. हा आपला डोकर आहे, दर्शन घेतो. इथे श्री परशुरामांचं मंदिर. ठीक. ते बाबा आहेत बघा ना, एकावर एक भाई दगडावर दगड रचले का. इकडे बघा. हो हो, एकावर एक दगडावर दगड रचलेले आहेत. याचं कारण म्हणजे बाई हे दगडावर दगड रचले की विश कंप्लीट होते असं यांचं म्हणणं नाही. ठीक आहे. पण इच्छा आहे आलिया भट भेटली पाहिजे म्हणून त्यांनी असं हे केलं. असं अशा काही प्रकार आहे इकडे. ठीक आहे. लोक घरी भस्म नेत आहेत. माझं एक म्हणणं आहे बाई, भस्म नेता तर थोडा प्रमाणातच न्या. एक एक करून जर गोणी भरून तुम्ही न्यायला लागले तर डोंगरामध्ये राहणार काय भाई. माती राहणार नाही, दगडच राहतील फक्त. तशा पद्धतीचं आहे. आता मी पण आपल्या भावाप्रमाणे एकावर एक दगड रचून बघतो. आता बघूया ह्याच्यामुळे तरी फॉलोअर्स वाढतात का माझे. श्री गुरुदेव दत्त. चला. बघा बस स्टँड आहे. ठीक आहे. इथे आम्ही थांबलो होतो. हे त्रिमूर्ती या साईडला बाई, हा समोरचा जो आहे तिकडे आपण थांबलो होतो. आता बाई आपण चाललो आहे मंदिरामध्ये, गांगनापूरच्या मंदिरामध्ये. आता 11 वाजता 12 वाजताची आरती असते असं माहीत पडलेलं आहे. सर्वात पहिले जर आले कधी तुम्ही गांगनापूरच्या इथे तर पहिले जायचं आहे बाई संगमेश्वर, जो भीमा नदीचा जो संगम आहे तिकडे जायचं आहे. औदुंबर बघायचं आहे, संगमेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे, दत्त मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे. मग नंतरच तुम्हाला जायला लागतं गांगनापूर, नरसिंह सरस्वती
दत्त मंदिराच्या इथे. चला आता आम्ही तर निघालो आहे, जाऊन बघूया काय रूप आहे देवाचं. मंदिर आहे, ठीक आहे, श्री दत्त महाराजांचं. आलो की टिक्का कंपल्सरी आहे. अरे दोघं मिळून लावताय, पैसे कोणाला देऊ? भाई मागे जे मंदिर आहे आपलं ते गांगनापूर नरसिंह सरस्वतींचं मंदिर आहे, ठीक आहे. दत्तदेव जे आहेत नरसिंह सरस्वतीच्या रूपामध्ये इथे अवतरले होते 1400च्या काळामध्ये. भाई बराच काळ त्यांचं वास्तव्य जे आहे ते या ठिकाणी होतं आणि भाई एक अनन्यसाधारण महत्त्व आहे या तीर्थक्षेत्राला. तर भाई जाऊया, दर्शन घेऊया, एक व्ह्यू दाखवून दे बघ कसा आहे तो. झूम कर. वरती नाव घेतले आपण 100 रुपयाला, 100 रुपये प्रसाद, पेढा आणि सगळं आहे. दर्शन घ्यायचं असेल तर 200 रुपयाला स्पेशल दर्शन घेऊ शकता. नॉर्मल लाईन या साईडला आहे, ठीक आहे. एंट्री करणार आहे भाई मंदिरामध्ये. हा सगळा परिसर आहे, ठीक आहे. बरीच लोक आहेत इथे. अभिषेक हॉल या साईडला कसं आहे, बरीच लोक बसली आहेत भाई. श्रीरामाची मूर्ती आहे. फायनली आपलं नरसिंह सरस्वतींचं दर्शन झालेलं आहे भावांनो. भाई 12 वाजता आरती चालू होते, आता वाजले 11:50 आणि त्याच्या आधीच जो महाप्रसाद आहे तो आम्हाला भेटलेला आहे. काय काय भेटलं तुम्हाला दाखवतो. हे जे पान आहे ना हे आम्ही घेतले 10 रुपयाला. भात आहे, बुंदी आहे, शिरा आहे आणि हे द्राक्ष आहेत भाई. थोडासा शिरा सुद्धा भेटलेला आहे. एन्जॉय चांगला आहे का? तर पहिले महाप्रसादाचा लाभ घेऊया, आरती चालू आरती बघूया भाई. खतरनाक फील येतो, एक नंबर. नरसिंह सरस्वतींचं दर्शन घेतलं, आरती घेतली थोडीशी आणि बघितलं भाई आरती चालू झाल्या ज्यांना भूतबाधा असते त्या पोलच्या वरती चढून वगैरे वेगळ्याच प्रकारे भाई काहीतरी. आता हे ते जाणार आहे आम्ही एका मंदिरामध्ये. मंदिर तुम्हाला दाखवतो, बघूया. भाई इथे हनुमानाचं मंदिर आहे, ठीक आहे. एंट्री गेट या साईडून आहे, बघूया जाऊन. मारुतीचं मंदिर आहे भाई, एक नंबर आहे. वा, हे हनुमानाचं मंदिर आहे भाई. हा होता आपला लास्टचा स्टॉप, ठीक आहे. अजून आहे 1-2 मंदिरं आहे, शनी मंदिर आहे, पण तिकडे आपण आता जात नाही आहे कारण वेळेचं भाई बंधन आहे आपल्याला, ठीक आहे. तर तुम्हाला भाई ब्लॉग कसा वाटला आपला आम्हाला नक्की सांगा. आपण काय काय बघितलं तर भाई बघितलं औदुंबर संगमेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं, संगम बघितला भीमा नदीचा, त्यानंतर बघितलं गांगनापूरचं दर्शन घेतलं, महाप्रसाद खाल्ला आणि हे शेवटचं हनुमंताचं मंदिर. भाई एक जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. आले इकडे याच भाई एकदा आणि आरती करायचं, आरती केल्याशिवाय जाऊ नका. आणि एक मला कळलं भाई माधुकर म्हणून एक काहीतरी आहे. तुम्ही औदुंबराचं दर्शन, संगमेश्वराचं दर्शन केल्यानंतर, गांगनापुराचं दर्शन झाल्यानंतर 5 ठिकाणी 5 घरांमध्ये भीक मागितली जाते. ते अन्न पहिले गाईला देतात, नंतर स्वतः खाता, अशी काहीतरी प्रथा आहे. कारण स्वतः श्री गुरुदत्तसुद्धा भिक्षा मागायचे गावामध्ये. तर बस भाई, तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. बोला श्री दिगंबर महाराज की जय.